vector equation of the line passing through a given point and parallel to given vector. याचं इक्वेशन हा होता r bar equal to a bar plus lambda b bar. Vector equation of a line passing through a given point and parallel to given vector. याचं इक्वेशन. नेक्स्ट आपण हे प्रूफ थोडंफार बघितलं होतं, रिमार्क्स पाहिले होते. पॅरामेट्रिक किंवा कार्टेशियन इक्वेशन, याला काय म्हणायचं, पॅरामेट्रिक किंवा कार्टेशियन इक्वेशन. ओके, इज इक्वल टू लॅम्बडा घेतलं तर पॅरामेट्रिक आणि इज इक्वल टू लॅम्बडा जर घेतलं नाही तर कार्टेशियन. हे बघितलं होतं. ए हा पॉईंट असतो, ए या पॉईंटचे पोझिशन कोऑर्डिनेट काय असतात, x1 y1 z1. काल पण सांगितलं होतं, ए या पॉईंटचे पोझिशन कोऑर्डिनेट काय असतात, x1 y1 z1. आणि हे डिनॉमिनेटर a1 b1 c1 ते काय आहेत, डायरेक्शन रेशोज. ते काय आहेत, डायरेक्शन रेशो. त्याला दुसरं नाव काय आहे, सिमेट्रिक फॉर्म ऑफ द इक्वेशन. सिमेट्रिक फॉर्म ऑफ द इक्वेशन हे बघितलं होतं आपण सगळं. डायरेक्शन रेशोच्या ऐवजी आपण डायरेक्शन कोसाइन घेऊ शकतो. डायरेक्शन रेशोच्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो, डायरेक्शन कोसाइन एलिमेंट. हे सांगितलं इथं. आणि जर इज इक्वल टू लॅम्बडा असेल, म्हणजे कुठला फॉर्म, पॅरामेट्रिकवर गेलेला, इज इक्वल टू लॅम्बडा असेल तर त्यावरून आपण एक्स वाय आणि झेडची व्हॅल्यू काढू शकतो. इज इक्वल टू लॅम्बडा घेऊन एक्स वाय झेडची व्हॅल्यू काय, x1 प्लस a1 लॅम्बडा, y1 प्लस b1 लॅम्बडा, z1 प्लस c1 लॅम्बडा. हे एक्स वाय आणि झेडची व्हॅल्यू आहे. एक्स वाय झेडची व्हॅल्यू काय, x1 प्लस a1 लॅम्बडा, y1 प्लस b1 लॅम्बडा, z1 प्लस c1 लॅम्बडा. तर we write the equation of the line in symmetric form if none of ABC, या ABC पैकी एकही झिरो नसायला पाहिजे. एकही झिरो नसायला पाहिजे तरच आपण कुठल्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, सिमेट्रिक फॉर्म. इफ एनी वन ऑफ a1 b1 c1 इज झिरो. हे पण पाहिलं होतं आपण की a1 b1 c1 पैकी एक जरी झिरो असेल तर आपण पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये लिहायचं. इक्वेशन कुठल्या फॉर्ममध्ये लिहायचं, पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये. ओके, हे एक पाहिलं होतं आपण. आणि इक्वेशन ऑफ लाईन, ठीक आहे, इथं काही एवढं एक्झाम्पल आहे ते. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू टू गिवन पॉइंट्स आहेत इथं. टू गिवन पॉइंट्सचं काय असणार आहे, आर बार इज इक्वल टू 1 मायनस लॅम्बडा इंटू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, वेअर लॅम्बडा इज स्केलर. ए आणि बी या पॉईंटमधनं पास होत आहेत, ए आणि बी या पॉईंटमधून. ठीक आहे, या पॉईंटमधून पास होत आहेत, त्यांचं हे इक्वेशन. त्याचे पण आपण रिमार्क पाहिले होते, प्रूफ पाहिलं होतं. त्याला आपण पॅरामेट्रिक फॉर्म देखील म्हणतो, कारण लॅम्बडा पॅरामीटर आहे. तो इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये देखील लिहितो, दुसऱ्या फॉर्ममध्ये देखील लिहू शकतो. कधी, एपी आणि एबी कोलिनियर वेक्टर्स आहेत म्हणून. एपी आणि एबी कोलिनियर आहेत म्हणून आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार मायनस ए बार. ओके, मग नेक्स्ट तेच आहे सगळं परत तेच आलेलं आहे. कार्टेशियन फॉर्म, हा 2 पॉइंटचा कार्टेशियन फॉर्म आहे. 2 पॉइंटचा कार्टेशियन फॉर्म. ओके, तर याच्यावर डिपेंड असलेला प्रॉब्लेम आपण बघूयात आता. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन ए, ऑफ अ लाईन पासिंग थ्रू म्हणजे सुद्धा पासिंग थ्रूच असतं. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन थ्रू ए अँड बी, याचा अर्थ फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू ए अँड बी. 2 पॉईंटमधून पास होतोय, कुठला पॉईंट, ए आणि बी. ए
या पॉईंटचं पोझिशन वेक्टर हे बघा ए बार 3i + 4j - 7k आणि बी चे पोझिशन वेक्टर बी बार 6i - j + k 6i - j + k. ऑल्सो फाइंड द कार्टेशियन फॉर्म. हां मी तुम्हाला म्हटलं होतं जुन्या पुस्तकात वेक्टर आणि कार्टेशियन फॉर्म एकत्रच विचारलेलं होतं म्हणून. तर पहिल्यांदा आपल्याला वेक्टर फॉर्म बघायचा आहे. वेक्टर फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 2 पॉईंटचा. 2 पॉईंटमधून पास होणार असेल लाईन तर त्याचा स्टँडर्ड फॉर्म आर बार इज इक्वल टू ए बार. हा ए बार इथं सबस्टिट्यूट करा, हा बी बार इथं सबस्टिट्यूट करा आणि ए बार मायनस करा. सगळं सबस्टिट्यूट करून तुमच्याकडे ए बार आहे बी बार आहे फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केलं इक्वेशन येत आहे. ओके, वेक्टर इक्वेशन काय अशा वेळेस अवघड जात नाही. आता ए हा पॉईंट आपण बघितला होता. ए चे कोऑर्डिनेट x1 y1 z1 आणि बी चे कोऑर्डिनेट x2 y2 z2. हां एका पॉईंटचे x1 y1 z1 दुसऱ्या पॉईंटचे x2 y2 z2. आणि कार्टेशियन फॉर्मचा फॉर्म्युला देखील आपल्याकडे आहे. हां मग यात x1 y1 z1 x2 y2 z2 सबस्टिट्यूट करा. x1 3 आहे, x2 किती होतं 6 आहे, x2 6 आहे. x1 x मायनस x1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1. काय इथं आता फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट सिम्प्लिफाय करायचं आहे या प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ अ लाईन इन वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्ममध्ये काढायचं आहे पासिंग थ्रू अ पॉईंट. पासिंग थ्रू द पॉईंट, एकच पॉईंट दिला आहे म्हणजे 1 पॉईंटचा फॉर्म आहे. अँड पॅरलल टू द वेक्टर, पॅरलल टू द वेक्टर म्हणजे हा ए बारचं कोऑर्डिनेट झाले, हे बी बारचे झाले. बघा खाली हे ए बारचं घेतलेलं आहे 4i - 2j + 5k 4i - 2j + 5k. बी बारचा 3i - j + 2k 3i - j + 2k. वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाइन पासिंग थ्रू A and parallel to B bar. पासिंग थ्रू A and parallel to B bar. त्याचं हे इक्वेशन आहे R bar is equal to A bar plus lambda B bar. R bar is equal to A bar plus lambda B bar. सबस्टिट्यूट करा, तुम्हाला वेक्टर इक्वेशन मिळालं. हा वेक्टर इक्वेशन मिळालं. आता हे एक मेथड बघून घ्या की वेक्टर इक्वेशन वरून, एक मिनिट, हा आपला वेक्टर इक्वेशन आलाय. वेक्टर इक्वेशन वरून कार्टेशियन इक्वेशन कसं काय डिफाइन केलं ते बघा. आपल्याला लगेच पुढचं कार्टेशियन इक्वेशन पण काढायचंय. तुम्ही इथं x1 अपॉन a1 y मायनस y1 अपॉन b1 z मायनस z1 अपॉन c1 हा फॉर्म्युला देखील वापरू शकता. पण इथे एक वेगळी मेथड दिलेली आहे की हे फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. हा वेक्टर आर बार इज इक्वल टू xi प्लस yj प्लस zk. हे आपल्याला माहिती आहे. आर बारचे पोझिशन वेक्टर आहेत xi प्लस yj प्लस zk. ते इथं सबस्टिट्यूट केलं. बघा आर बारचं पोझिशन वेक्टर इथं सबस्टिट्यूट केलं xi प्लस yj प्लस zk. हे दोन्ही आहेत असे. थोडी अवघड मेथड आहे पण बघा तरी हे दोन्ही सिम्प्लिफाय केलं आहे तसं ठेवलं पहिल्यांदा इथं. नंतर सिम्प्लिफाय करायच्या आधी सिम्प्लिफाय इथं डायरेक्ट केलेलं नाही आहे. हा जो ए बार आहे बरोबर का, हा ए बार दुसऱ्या साईडला नेला मायनस झालाय बघा. हा ए बार इथं प्लस होता, हा असं दुसऱ्या साईडला नेला मायनस केला. -4i मायनस ऑफ 4i - 2j + 5k. लॅमडाची टर्म त्या साईडला राहिली आहे, लॅमडाची टर्म त्या साईडला राहिलेली आहे. ओके, आता मायनस ब्रॅकेटमध्ये गेल्यानंतर मायनसचा प्लस प्लसचा मायनस ऑब्विसली होणार. इथं -4i झालाय, xi - 4i, यातून i कॉमन निघाला, x - 4 झाला बघा. आता हा मायनस मायनस
इथं प्लस होणार, वाय जे प्लस 2 जे कॉमन आलाय वाय प्लस 2 राहिला, बरोबर का. आता हा मायनस इकडे गेला, इथं मायनस यायला पाहिजे, बरोबर. इथं हा मायनस आहे, झेड के -5k, झेड के -5k म्हणून के कॉमन आला, झेड -5 राहिला, झेड -5. आणि इकडे लॅम्बडा ब्रॅकेटमध्ये, एवढं सगळं करायचं कारण काय, एवढं सगळं केल्यानंतर x-4 3 लॅम्बडा कम्पेअर करून इक्वल दाखवले, हां. वाय प्लस जेचं कोइफिशियंट कम्पेअर करा, इक्वल दाखवलं. सिमिलरली केचं पण झेड -5 आणि प्लस 2 लॅम्बडा, झेड -5 प्लस 2 लॅम्बडा इक्वल दाखवलं. आता लॅम्बडाची व्हॅल्यू काढली बघा, सगळं लॅम्बडाची व्हॅल्यू काढली. 3 इकडे खाली गेला, -1 इकडे खाली आला, 2 इकडे खाली आला, लॅम्बडाची व्हॅल्यू आली. म्हणजे सध्या सिमेट्रिक फॉर्ममध्ये आलं आहे, पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये आला आहे. लॅम्बडा जर काढून टाकलात तर कार्टेशियन फॉर्म राहतो, थोडी अवघड मेथड आहे, पण जरा वेगळं मेथड आहे म्हणून तुम्हाला सांगितलेली आहे. नाहीतर तुम्ही नेहमीच्या पद्धतीने आपलं हे x1 y1 z1 आणि हे a1 b1 c1 असं कन्सिडर करून डायरेक्ट येत आहे बघा, डायरेक्ट आहे. x1 y1 z1 किती आहेत, 4 -2 5, हां 4 -2 5, 4 -2 5, मायनस मायनस प्लस 2 झाला 5, ओके. a1 b1 c1 3 -1 2, 3 -1 2, आलं का. हे काय आलं, कुठली मेथड सोपी जाते बघा तुम्ही. फाइंड द इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट 543. 543 म्हणजे तो पॉईंटचं पोझिशन वेक्टर काढता येत आहे, आलं पण 5i + 4j + 3 अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज -3 4 2. तुम्हाला डायरेक्शन रेशो सांगितलं होतं. डायरेक्शन रेशो कशाचे कोऑर्डिनेट असतात, बी बारचे. मग हे याच्यावरून बी बारचं तुम्हाला बी बार काढता येत आहे, बी बारचे पोझिशन वेक्टर काढता येते, -3i + 4j + 2k. बघा बी बारचं -3i + 4j + 2k. डायरेक्शन रेशो हे कायम बी बारचे पोझिशन वेक्टर असतात. हां, आता बघा हे प्रॉब्लेम तुम्हाला नवीन पुस्तकात दिसणार नाही, हे जुन्याच पुस्तकात आहे की कार्टेशियन इक्वेशन दिलं आहे, त्यावरनं वेक्टर इक्वेशन फाईंड करायचं आहे, तर सॉल्व करायच्या आधी आपण ओरली समजून घेऊयात इक्वेशन ओरली समजून घेऊयात. x - x1 असतो, म्हणजे हा x1 झाला, y - y1, हां प्लस म्हणजे काय, मायनस मायनस म्हणजे हा y1 झाला, z - z1 म्हणजे हा z1 झाला. x1 y1 z1 काय झाले, 6 -4 आणि 5, 6 -4 आणि 5 x1 y1 z1 झाले. x1 y1 z1 कशाचे कोऑर्डिनेट असतात, ए या पॉइंटचे कोऑर्डिनेट असतात. शिवराज कोण आहे, ए या पॉइंटचे कोऑर्डिनेट असतात की 6 -4 5, ओके. मग ए या पॉइंटच्या कोऑर्डिनेटवरून त्याचं पोझिशन वेक्टर काढता येत आहे, 6 -4 5 यूज करून 6i - 4j + 5k. आणि ए या पॉइंटचे पोझिशन वेक्टर इज इक्वल टू काय असतो, ए बार, म्हणजे ए बार तुम्हाला x1 y1 z1 वरून मिळाला, हां x1
y1 आणि z1. म्हणजेच आपला 6 मायनस 4 5. आता डिनॉमिनेटर काय असतात a1 b1 c1. डिनॉमिनेटर काय असतात a1 b1 c1. a1 b1 c1 म्हणजे डायरेक्शन रेशो, आणि डायरेक्शन रेशो कशाचे पोझिशन वेक्टर असतात बी बारचे. मग बी बार सांगा. बी बार इज इक्वल टू काय असणार 2i प्लस 7j प्लस 3k. 2i प्लस 7j प्लस 3k. ए बार आणि बी बार आलं, ए बार आणि बी बार आलं, त्यावरनं आर बार काढायचा. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. हा फॉर्म्युला ए बार प्लस लॅमडा बी बार सबस्टिट्यूट केला. आर बार काय येईल मग, आर बार काय येईल 6i मायनस 4j प्लस 5k प्लस लॅमडा इंटू 2i प्लस 7j प्लस 3k. बघा तेच येत आहे. हे बघा 6i मायनस 4j प्लस 5k 2i प्लस 7j प्लस 3k. आर बार आलं. न्यूमरेटर म्हणजे ए बार, डिनॉमिनेटर म्हणजे बी बार. एवढं लक्षात ठेवा. सिंगल पॉईंटचा न्यूमरेटर म्हणजे ए बार, डिनॉमिनेटर म्हणजे बी बार. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट i प्लस 2j प्लस 3k and perpendicular to the vectors i plus j plus k and 2i minus j plus k. आता या दोघा वेक्टर्सना परपेंडिक्युलर आहे. या टाईपचे प्रॉब्लेम बघितलेत बघा आपण. या टाईपचा एक प्रॉब्लेम बघितलेला आहे. पासिंग थ्रू अ पॉईंट, या पॉईंटमधनं पास होतोय म्हणजे हा ए बार झाला फिक्स आहे. याचं काम संपलं, हा ए बार झाला. मग बी बार काय आहे, बी बार हा या दोन वेक्टर्सना परपेंडिक्युलर आहे. या दोन वेक्टर्सना परपेंडिक्युलर आहे. म्हणजे परत म्हणजे बी बार क्रॉस सी बार. बी बार क्रॉस सी बार काय असतो, पॅरलल वेक्टर असतो. हा बी बार आहे, हा सी बार आहे, बरोबर. आणि यांना ही लाईन पॅरलल आहे, ओके. मग यात हा बी बार आणि हा सी बार दोघांना एकच लाईन पॅरलल आहे. परपेंडिक्युलर आहे. दोघांना ही एकच ब्ल्यू लाईन परपेंडिक्युलर आहे. मग त्या ब्ल्यू लाईनचे पोझिशन वेक्टर काय असतील, बी बार क्रॉस सी बार. हे आपण बघितलं होतं. दोन लाईनला एकच लाईन जर परपेंडिक्युलर असेल, दोन लाईनला किंवा दोन वेक्टरला एकच लाईन किंवा वेक्टर परपेंडिक्युलर असेल, तर त्याचा पोझिशन वेक्टर त्या दोन लाईनचा क्रॉस प्रोडक्ट असतो. त्या दोन लाईनचा क्रॉस प्रोडक्ट बी बार क्रॉस सी बार. हे बघा. आणि ही आपली गिवन लाईन, याचं इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. ए हा पॉईंट आहे आणि एचे पोझिशन वेक्टर हे आहेत आय प्लस 2j प्लस 3k. आणि त्याला जी पॅरलल लाईन आहे ती पॅरलल लाईन बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर आहे. ती पॅरलल लाईन बी बार आणि सी बारला काय परपेंडिक्युलर आहे, ओके. मग आपल्याला बी बार क्रॉस सी बार मिळाला. डिटर्मिनंट काढून बी बार क्रॉस सी बार कसं काढायचं, डिटर्मिनंट काढून. मग फॉर्म्युला बघा कसा चेंज झालाय, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार असते. पण बी बारच्या इथं काय आलंय, बी बार क्रॉस सी बार. कारण बी बार क्रॉस सी बार हा वेक्टर बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर आहे. बी बार क्रॉस सी बार हा वेक्टर बी बार आणि सी बारला काय परपेंडिक्युलर आहे, द वेक्टर परपेंडिक्युलर टू द वेक्टर्स बी बार अँड सी बार. म्हणजे वेक्टर परपेंडिक्युलर बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर असलेला वेक्टर इज गिवन बाय बी बार क्रॉस सी बार. बी बार क्रॉस सी बार. बी बार क्रॉस सी बार आलं, सबस्टिट्यूट करा, आन्सर येतोय. सेम प्रॉब्लेम झालाय बहुतेक.
कदाचित फरक असेल तर आतल्या वेक्टर्स आणि आतल्या पोझिशन वेक्टर कोऑर्डिनेटमध्ये असेल, पण सेम टाईपचा झालेला आहे. सिक्स्थ प्रॉब्लेम, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. हा, आता बघा किती छान दिलंय. फाइंड म्हणून जुन्या पुस्तकातले प्रॉब्लेम रेफर करा म्हणजे, कारण टफ आहे. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट. एकाच पॉईंटमधनं पास होत आहे म्हणजे हा ए बार आहे, ह्याचं काम संपलं. अँड पॅरलल टू द लाईन, म्हणजे बी बारचं इक्वेशनच दिलंय त्यांनी. बी बारचे पोझिशन वेक्टर दिले नाहीत, बी बारचं इक्वेशनच दिलंय. कळालं का तुम्हाला काय म्हणलं ते? हां, ही आपली लाईन आहे ज्याचं आपण इक्वेशन काढतोय आणि या पॉईंटमधनं पास होतोय. तो कन्सिडर करा की तो ए आहे, -1 -1 2, -1 -1 2 मधनं पास होतोय आणि त्याला एक लाईन पॅरलल आहे. जनरली तो काय आपण म्हणत असतो, त्याला आपण बी बार म्हणत असतो. पॅरलल लाईनला काय म्हणतो आपण? बी बार. पण इथं बी बारचेच इक्वेशन दिले, 2x - 2, 3y + 1, 6z - 2, 6z - 2. आता एका पॉईंटमधनं पास होतोय म्हणल्यावर ए बारचा प्रश्न मिटतोय, म्हणून ए बारचं लवकरच झालंय काम. I - j + 2k, I - j + 2k, हे काम झालेलं आहे. मग आता राहिला बी बार. बी बार कसा काढायचा? बी बारसाठी हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बी बारसाठी हा इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. ठीक आहे, बघा कसं सॉल्व्ह करायचं. इक्वेशन घेतलं, इथून 2 कॉमन आला, यामधून 3 कॉमन घेतला नसताना देखील घेतला, त्यामुळे 1/3 आलाय. बघा, वायचा कोइफिशियंट आलाय बाहेर, पण 1 इथे तर 1 आहे, 3 नाहीच आहे, म्हणून /3 केलं. आणि इथून 6 कॉमन घेतला. इथून काय कॉमन घेतलं? हे बघा, 6 कॉमन घेतलंय. झेडचा कोइफिशियंट 6 आला, ठीक आहे, पण 2 मधून 6 कसं घ्यायचं? 2/6 केल्याशिवाय इथं कसं? 3 नसताना देखील कॉमन घेतलंय 3. मग इथं ॲडजस्ट काय केलंय? /3 नसताना देखील कॉमन घेतल्यावर डिवाइड करावं लागतंय आपल्याला. तसंच केलं इथं देखील, 6 नसताना देखील कॉमन घेतलंय, म्हणून इथं 6 ने डिवाइड केलंय. 6 ने डिवाइड केलंय. 2/6, 1/3. हे कॉमन घ्यायचा प्रकार कळालं. आता 2 इथे न्यूमरेटरमध्ये, त्याला डिनॉमिनेटरमध्ये पाठवलं, त्याला 1/2 झाला. बघा, डिनॉमिनेटरमध्ये पाठवल्यानंतर 1/2 झाला. कळालं का? हा 2 जर वर गेला तर न्यूमरेटरमध्ये जातो. तो न्यूमरेटरचा परत खाली आणण्यासाठी एकदम खाली घेऊन गेलं त्याला, म्हणजे 2 जर खाली गेला तर 1/2 होतो. 2 जर खाली गेला तर त्याचं काय होईल? 1/2. सिमिलरली 3 पण खाली गेला, 1/3 झाला. आणि इथं पण 6 खाली गेला, 1/6 झाला. आता कुठल्या फॉर्ममध्ये आलाय बघा. हे 3 स्टेप सॉल्व्ह केल्यानंतर हा कुठल्या फॉर्ममध्ये आलाय? x - x1 / a1, y - y1, प्लस आहे ना, प्लसचं कसं केलं? मायनस केलं. y - y1, हा y1, z - z1, y - y1 / b1 इज इक्वल टू z - z1 /c1. ओके. आता हे इक्वेशन कार्टेशियन फॉर्ममध्ये, हा इक्वेशन जो आहे स्क्वेअर केलेला, हा कार्टेशियन फॉर्ममध्ये आहे, बरोबर. आणि हे कशाचं इक्वेशन आहे? हे आहे बी बारचं इक्वेशन, पॅरलल लाईनचं इक्वेशन. आपण काय केलंय? बी बारचं इक्वेशन ऑलरेडी दिलंय, त्याला फक्त सिम्प्लिफाय केलंय, आपल्या नॉर्मल फॉर्ममध्ये आणलंय. आपण जो फॉर्म्युला बघितलाय, हा इक्वेशन, प्रॉब्लेममधलं इक्वेशन सिम्प्लिफाय करून त्याला आपण आपल्या नॉर्मल फॉर्ममध्ये आणलाय. तो कशाचा इक्वेशन असतो? बी बारचा. आता हे इक्वेशन
या इक्वेशनच्या डिनॉमिनेटरला काय असतात? या इक्वेशनच्या इथे डिनॉमिनेटरला काय असतं? डायरेक्शन रेशो असतात. इक्वेशनच्या डिनॉमिनेटरला काय डायरेक्शन रेशो आहेत? 1/2, 1/3, 1/6. त्या सगळ्याला आपण 6नी जर मल्टिप्लाय केलं, 6नी जर या तिघांना मल्टिप्लाय केलं, 6 डिवायडेड बाय 2 3, 6 डिवायडेड बाय 3 2, 6 डिवायडेड बाय 6 1, 3:1 डायरेक्शन रेशो मिळाले. म्हणजे आपण याच्या जागी 1/2, 1/3, 1/6च्या जागी, कारण रेशो आहे, रेशो बेसिक रेशो आपण बघत असतो. रेशो आपण मल्टिप्लिकेशन करून कॉमन घेऊन कसंही घेऊ शकतो, काही फरक पडत नाही. ठीक आहे. तर 3:1 डायरेक्शन रेशो झाला. 3:1 काय झालं? डायरेक्शन रेशो. ते आपण या बॉक्सच्या जागी लिहू शकतो. ठीक आहे. पण आपल्याला ते महत्त्वाचं नाही आहे. हे सिम्प्लिफाय करणं, हे पूर्णपणे सिम्प्लिफाय करणं महत्त्वाचं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला बी बार काढायचं आहे. आणि बी बार कसं काढतो आपण? डायरेक्शन रेशो म्हणजे बी बार. डायरेक्शन रेशोचे कॉर्डिनेट म्हणजे बी बार. पण डायरेक्शन रेशो आपल्याला मिळालं. काय आहे ते? 3:1. म्हणजे हे कशाचे कॉर्डिनेट झाले? कन्सिडर करा बी बारचे. मग बी बार मिळालं 3i + 2j + k. 3:1 वरून आपण काढलं 3i + 2j + k. ए बार आहे, बी बार आहे, फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करा, झाला आन्सर. प्रॉब्लेम परत बघा. हे झाल्यानंतर मी तुम्हाला सेंड करेन, हे PDF उद्या सेंड करेन, दुसरं एक्सरसाइज झाल्यानंतर. ठीक आहे. परत एकदा स्टडी करा. हे कार्टेशियन इक्वेशन दिलेलं आहे पुढच्या प्रॉब्लेममध्ये. बघा, सगळे प्रॉब्लेम आता इझीच आहेत, त्याच टाईपमध्ये आहेत. कार्टेशियन इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला डायरेक्शन रेशो आणि वेक्टर फॉर्म काढायला सांगितलं आहे. बघा, डायरेक्शन रेशो आणि इक्वेशन इन वेक्टर फॉर्म हे आपण आत्ताच बघितलं आहे वरच्या प्रॉब्लेममध्ये. इथून 3 कॉमन घेतला, इथनं 6 कॉमन घेतला, इथून -1 कॉमन घेतला. बघा, 3 कॉमन आला, 6 कॉमन आला, -1 कॉमन आला. 3 खाली गेला 1/3, 6 खाली गेला 1/6. 1 खाली गेल्यानंतर 1/-1 म्हणजे -1च राहतंय. 1चा तर काय संबंधच येत नाही. म्हणजे -1 जर खाली घेतलं, 1च्या खाली घेतलं तरी आन्सर -1च राहणार आहे. मग इक्वेशन मॉडिफाय केला, हा इक्वेशन आपण मॉडिफाय केला, हे असा x - 1/3 म्हणजे काय? x - x1. x - x1. x1 किती आहे? 1/3 आहे. ते इथं आलंय बघा. एचे पॉईंट काय असतात? x1, y1 आणि z1. x1, y1 आणि z1 असतात. तर हा x1 आहे 1/3. इथं परत प्लस आलाय, म्हणजे मायनस घ्यायचा, -1/3. हे बघा, -1/3 आहे. आणि इथं 1 +1 आहे. x1, y1, z1 झाला. डिनॉमिनेटर म्हणजे डायरेक्शन रेशो 1/3, 1/6, -6. इथं परत 6नी मल्टिप्लाय केलं, 6 × 1/3 2, 6 × 1/6 1, 6 × -1 -6. डायरेक्शन रेशो मिळाले. ए हा पॉईंट मिळाला आणि डायरेक्शन रेशो मिळाले म्हणजे बी बार मिळाला. डायरेक्शन रेशो म्हणजे बी बार. हे बघा, इथं खालचं शेवटचं. आणि ए चे पोझिशन वेक्टर ए बार. एचं पोझिशन वेक्टर काय? ए बार. ए बार मिळाला, बी बार मिळाला. इक्वेशन काढणे किती अवघड आहे? वेक्टर r बार = a बार + लॅम्बडा बी बार. हे बघा,
आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. नेक्स्ट प्रॉब्लेम वाचा, सॉल्व्ह होतंय का ट्राय करा, वेळ देतो तुम्हाला. एक तरी प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह स्वतः करायला पाहिजे. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू पॉईंट हुज पोझिशन वेक्टर, म्हणजे तुम्हाला ए बार दिलेलं आहे. ए बार किती आहे, 3i प्लस जे मायनस के, अँड विच इज पॅरल टू द वेक्टर. बी बार पण दिलेलं आहे. इफ पी इज अ पॉईंट, जमतंय का, पी इज अ पॉईंट ऑन दिस लाईन सच दॅट ए पी इक्वल टू 15, म्हणजे हा ए हा पॉईंट आहे, त्याचे पोझिशन वेक्टर 3i प्लस जे मायनस के घेतलेलं आहे, आणि इथं पी पॉईंट आहे. या टाईपचा पण झाला आहे आपल्याला. पी हा पॉईंट आहे, दोघातला डिस्टन्स दिलाय, दोघातला काय दिलाय, डिस्टन्स दिलेला आहे. ए चे कॉर्डिनेट दिलेत, आता पी चे कॉर्डिनेट काढायला सांगितलेलं आहे, दोघातला डिस्टन्स 15 दिलेला आहे. सोल्युशन बघा, बघा सोल्युशन, की वेक्टर इक्वेशन तयार केलं आधी लाईनचं. ए बार आहे, बी बार आहे, वेक्टर इक्वेशन तयार केलंय. वेक्टर इक्वेशन तयार केलेलं आहे. ए हा पॉईंट आहे, आणि डायरेक्शन रेशो म्हणजे बी बारचे बी बारचे पोझिशन वेक्टर 2i मायनस 1 आणि प्लस 2 2 मायनस 1 2. बी बारचे कोऑर्डिनेट म्हणजेच डायरेक्शन रेशो, आणि ए बार आहेच आपल्याकडे 3i प्लस जे मायनस के, म्हणजे 3 1 मायनस 1. इथपर्यंत झालं. आपल्याला पी चे कोऑर्डिनेट काढायचे, ते आपण एक्स वाय झेड कन्सिडर केलं, आणि एक्स वाय झेडच असतात पीचं, आपण बघितलेलं आहे. पीचं पोझिशन वेक्टर आपण आर बार घेतो. पीचा पोझिशन वेक्टर काय घेत असतो, आर बार, आणि आर बारची व्हॅल्यू काय असते, आर बार इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. म्हणजेच एक्स वाय झेड, पीचे कॉर्डिनेट काय झाले, एक्स वाय झेड. दोघांमधला डिस्टन्स 15 दिलेला आहे, दोघांमधला डिस्टन्स काय केलेला आहे, 15. ओके. मग कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी, एक्स वाय झेडची व्हॅल्यू आपण बघितली होती बघा, x1 प्लस लॅमडा a1, म्हणजे हा x2 प्लस लॅमडा a2, x2 नाही सॉरी, y1 प्लस लॅमडा b1, y1 प्लस लॅमडा b1, z1 प्लस लॅमडा c1. परत एकदा वर जाऊन बघूया, कन्फ्यूज होऊ नये आपल्याला. एक्स वाय झेडची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत, रिमार्कमध्ये बघितलंय आपण. हे बघा, एक्स वाय झेडची व्हॅल्यू, कोऑर्डिनेट्स ऑफ, हे फॉर्म्युलाच आहे, कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉइंट ऑन द लाईन, लाईन मधला ए सोडून, लाईन मधील ए सोडून बाकी दुसरा कुठला पॉइंट आला, बाकी दुसरा पॉइंट आला, तर त्या पॉइंटचं कोऑर्डिनेट कसं काढायचं, एक्स मायनस ए वन लॅमडा y1, सॉरी x1 प्लस ए वन लॅमडा y1 प्लस b1 लॅमडा z1 प्लस c1 लॅमडा. हा फॉर्म्युला यूज करून तोच फॉर्म्युला खाली वापरलाय. फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि x1 आणि a1 प्रॉब्लेम मध्ये काय बघा, कितवा नंबरचा प्रॉब्लेम होता, हाच होता दिसतोय. हा काय बघा, x1 आणि a1 तो यूज करून x1 प्लस a1 लॅमडा, तसंच y1 प्लस b1 लॅमडा, तसाच z1 प्लस c1 लॅमडा. हे पी चे कोऑर्डिनेट आले. फॉर्म्युला आपण वर बघितला आता, कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉइंट ऑन द लाईन. पण त्यांचा डिस्टन्स दिलेला आहे 15, त्यांचा डिस्टन्स दिलेला आहे 15. मग इथं डिस्टन्स फॉर्म्युला वापरला, एपीचा
ए पीचा डिस्टन्स फॉर्म्युला काय असणार आहे, पी मायनस ए करावं लागणार आहे इथं, पी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. पीचा पहिला कोऑर्डिनेट मायनस एचा पहिला कोऑर्डिनेट, एचा पहिला कोऑर्डिनेट 3 आहे बघा, पीचा पहिला कोऑर्डिनेट मायनस एचा पहिला कोऑर्डिनेट, पीचा दुसरा कोऑर्डिनेट मायनस एचा दुसरा, पीचा तिसरा मायनस एचा तिसरा. हे बघा इथं स्क्वेअर ॲडिशन स्क्वेअर रूट. हा फॉर्म्युला पण वेक्टरमध्ये बघितलेला आहे. स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, नवीन काही नाही आहे, नवीन फक्त हा प्रॉब्लेम पण आपण बघितलेला आहे. नवीन सिलेबसमध्ये या टाईपचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं प्रॅक्टिससाठी तुम्ही नवीन सिलेबस देखील बघू शकता. यावरून आपण लॅम्बडाची व्हॅल्यू काढली, कारण लॅम्बडा पॅरामीटर आहे, अननोन आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू आली +-5, ती परत इथं सबस्टिट्यूट केली, कारण पीचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत ना. मग इथं सबस्टिट्यूट केली, एकदा +5 एकदा -5, म्हणजे दोन कोऑर्डिनेट तुम्हाला मिळतात. असे पीचे 2 कोऑर्डिनेट मिळाले. आता हे काय शो दॅट कोलिनियर आहे. कोलिनियरचे आपण भरपूर पाहिलेले आहेत, ए बार बी बार सी बार. 3 वेक्टर कोलिनियर दाखवा म्हणलंय, 3 वेक्टर कोलिनियर दाखवा म्हणलंय. तुम्ही कुठल्याही मेथडनी सॉल्व्ह करू शकता, तसं काही नाही. याच मेथडनी सॉल्व्ह करावं असं काही नाही आहे. त्यामुळे ते प्रॉब्लेम बघून घ्या तुम्ही नंतर. ठीक आहे, परत तोच कोलिनियर असेल तर लॅम्बडाची व्हॅल्यू काढा, कोलिनियर असतील तर प्रपोर्शनमध्ये असतात, डायरेक्शन रेशो प्रपोर्शनमध्ये असतात. हे बघितलं. कोलिनियर प्रूव्ह करायचं असेल, कोलिनियरवर दुसऱ्या कशाची व्हॅल्यू काढायची असेल, हे प्रॉब्लेम आपण आधीच बघितलेले आहेत भरपूर. परत तेच बघण्याचा अर्थ नाही आहे. ठीक आहे, हे बघा ABC यावरून हे बघितलं की आपण डायरेक्शन रेशो तयार केले, त्यांचे डायरेक्शन रेशो सेम प्रपोर्शनमध्ये असतात, त्यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू काढली. तोच प्रॉब्लेम इथं रिपीट झालाय, वेक्टरचाच प्रॉब्लेम इथं रिपीट झालाय. फाइंड द डायरेक्शन कोसाइन, हे प्रॉब्लेम बघा जरा, हे इक्वेशन चेक करा. आपल्या नेहमीच्या कार्टेशियन इक्वेशन सारखं आहे का बघा. नेहमीचं कार्टेशियन इक्वेशन कसं असतं, x मायनस x1 अपॉन a1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c1. लास्टला इक्वल टू आहे का, लास्टचा बघा कसं आहे, अँड म्हणजे कॉमा देऊन z इक्वल टू -1 सांगितलेलं आहे. हे बघा इथं पण इक्वल टू नाही आहे, म्हणजे हे याच्या इक्वल नाही आहे. तर हा आपण नंतर बघूयात प्रॉब्लेम, कारण तरी एकदा बघून घ्या ते बघा. सांगतोच जाऊ दे हा प्रॉब्लेम काय आहे ते. फाइंड द डायरेक्शन कोसाइन म्हणलंय. डायरेक्ट LMN काढायचं आपल्याला. कोसाइन म्हणजे LMN असतं. पहिल्यांदा त्यासाठी डायरेक्शन रेशो माहिती पाहिजेत, मग वेक्टर इक्वेशन नंतर बघूयात. पहिल्यांदा इक्वेशन कसं सॉल्व्ह केलं ते बघूयात. इथून 2 कॉमन घेतलाय, एकाच ठिकाणातनं का कॉमन घेतलाय, कारण प्रॉब्लेम जर फॉर्म्युला जर तुम्ही बघितलात, x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 असं आहे. म्हणजे x y आणि z चे कोएफिशियंट 1 पाहिजे. इथं x चा कोएफिशियंट ऑलरेडी 1 आहे, z चा कोएफिशियंट ऑलरेडी 1 आहे, फक्त y चा कोएफिशियंट 2 आहे, तो 1 करून घेतला. कसं 1 करून घेतला, 2 कॉमन घेतलं, पण इथं तर 2 नाही आहे, मग याला डिवायडेड बाय 2 केलं, 5 डिवायडेड बाय 2 झालं. तोच इथं वर दाखवलेला आहे, तोच इथं वर आहे. हे बघा 5/2, 2 कॉमन घेतला. ठीक आहे, हा 2 खाली गेला, 3/2 झाला. आपण 2 प्रॉब्लेममध्ये बघितलेलं आहे, 2 डिनॉमिनेटरला गेले की एकदम खाली जातो, 3/2 झाला. इथं अजून सुद्धा इथं इक्वल घेतलेलं नाही आहे. लाईन पासिंग थ्रू द पॉईंट, आता इथं -1 कुठून आला,
इथून -1 कुठून आला? आता हे इक्वेशन कन्सिडर करा. z इक्वल टू -1, हा -1 इकडे गेला, +1 झाला, म्हणजे z +1 इक्वल टू 0. z +1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता हा 0 इकडे खाली आला असं कन्सिडर करा. 0 इकडे डिनॉमिनेटरला आला. हा, इन्फिनिटी करायचं नाही आहे आपल्याला, इन्फिनिटी करायचं नाही आहे. कन्सिडर करा की खाली आला. मग इकडे काय राहतो? इकडे 0च राहतो. म्हणजे डिनॉमिनेटरला आला 0. इकडे काय राहतो ह्याचा विचार करू नका. आता इकडे काय राहतो ह्याचा विचार करू नका. आता हा इक्वेशन z - z1 अपॉन c1, z - z1 अपॉन c1 सारखा आलाय. प्लस म्हणजे काय? मायनस मायनस, z मायनस -1, z मायनस -1 डिवायडेड बाय c1, डिवायडेड बाय c1. म्हणून c1 काय आलाय, सॉरी z1 काय आलाय? -1 आलाय बघा. एचं आपण कॉर्डिनेट बघतोय, एचे कॉर्डिनेट इथं पण प्लस आहे. प्लस म्हणजे मायनस मायनस, -2, x1 झाला -2, y1 काय झाला? -5/2. तसा z1 काय झाला? -1, z1 काय झाला? -1. म्हणजे हा डिनॉमिनेटरला 0 आहे असं कन्सिडर केलं, डिनॉमिनेटरला 0. मग डिनॉमिनेटरला जे असतं ते काय असतं? डायरेक्शन रेशो. डिनॉमिनेटरला जे काय असतं ते काय असतं? डायरेक्शन रेशो. म्हणून डायरेक्शन रेशो काय घेतलेत? 2, 3/2, 0, 2, 3/2, 0. आणि आपण कार्टेशियन बघतोय, त्यामुळं याच्या इज इक्वल टू लॅम्बडा काय आहे ह्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आहे सध्या. लॅम्बडा कधी असतं? सिमेट्रिक इक्वेशनमध्ये असतं. त्यामुळे याच्या इक्वल काय आहे ह्याच्याशी काय सध्या आपल्याला देणं घेणं नाही. 0 आहे का 1 आहे? आपण फक्त कार्टेशियनचा विचार करतोय की ज्याच्या डिनॉमिनेटरला 0 आलाय, की जो c1 आहे. जे डायरेक्शन रेशो मिळाले ते काय आहे? 2, 3/2, 0. आता या सगळ्यांना जर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं, डायरेक्शन रेशोला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 × 2 4, 2 × 3/2, 2 2 कॅन्सल, 3 राहिला, आणि 2 × 0 0च. म्हणजे 430 काय आले? डायरेक्शन रेशो आले. डायरेक्शन रेशो काय आले? 430. मग डायरेक्शन रेशोवरून डायरेक्शन कोसाइन काढणं काहीच अवघड नाही. तो आपला फॉर्म्युला a/√a² + b² + c², b/√a² + b² + c², c/√a² + b² + c². हे फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. तो इथे यूज केलाय. LMN निघाला. LMN म्हणजेच डायरेक्शन कोसाइन. LMN म्हणजे काय? डायरेक्शन कोसाइन. तो फॉर्म्युला बघा, नंतर समोर असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्यामध्ये हे सबस्टिट्यूट केलं, a b c, डिनॉमिनेटरला काय? a² + b² + c². डायरेक्शन कोसाइन मिळाले. डायरेक्शन कोसाइन तुम्हाला मिळाले. ओके. मग आता डायरेक्शन कोसाइन मिळाले, डायरेक्शन रेशो, डायरेक्शन कोसाइन ठीक आहे मिळाले. ए बार तर ऑलरेडी आहे. हा ए बार, याच्यावरून ए बार काढू शकता, बी बार पण काढलेला आहे. डायरेक्शन कोसाइन घ्या, डायरेक्शन रेशो घ्या, 430 घ्या, किंवा हे जरी घेतलं तरी चालतंय, कुठलेही घ्या, काही फरक पडत नाही. इथं घेतलेलं आहे डायरेक्शन कोसाइन घेतलेले आहेत, डायरेक्शन कोसाइन घेतलेलं आहे. कुठलेही घ्या, काही फरक पडत नाही. तुम्ही पेपरमध्ये b बार इज इक्वल टू 4i + 3j + 0k असं लिहिलं तरी चालतंय. बी बारचे पोझिशन वेक्टर 4i + 3j डिवायडेड बाय 5 नसलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ए बार मिळाला, बी बार पण मिळाला. त्याच्यावरून इथं सबस्टिट्यूट करा, इक्वेशन फाइंड आउट होत आहे. इक्वेशन आलं तुमचं. आता इक्वेशन आलेलं आहे सबस्टिट्यूट केल्यानंतर. हे रेफर करा म्हणलं 7वा नंबर प्रॉब्लेम. याची काही गरज आहे असं वाटत नाही. हां,
त्याची काही गरज नाही आणि मी ते म्हणून ते स्कॅन पण केलं नाही मी. आपण इक्वेशनचे बघितलेत. आता उद्या आपण डिस्टन्सचे बघायचे. डिस्टन्सचे पण जास्त नाही आहेत, डिस्टन्सचे कमी आहेत. स्क्यू लाईनचे डिस्टन्स आपण जे थेअरीमध्ये बघितलं होतं, थोडंफार प्रॉब्लेम बघितलं होतं, ते आपल्याला उद्या बघायचं आहे.